की आपल्याला माहिती आहे की डोंबिवली शहरामध्ये एखादी प्रचार सभा घ्यावी आणि महायुतीमध्ये ती प्रचार सभा घ्यावी असं बऱ्याच दिवसापासून ठरलं होतं आणि म्हणून आज या प्रभागामध्ये महायुती चा प्रवास आहे. एवढं इझी नसतं. आजही बोलताना परत मला तसंच ते फिलिंग येणार. पण आणि या सगळ्या कार्यकाळात जे माननीय राजसाहेबांना अभिप्रेत होतं, आंदोलनं असतील, मोर्चे असतील, चांगलं काम असेल, कुठलं एखादे उद्यान असेल द्यायचं किंवा स्मशानभूमी, असंख्य कामं आम्ही केलेली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होणारी जी लोक असतात त्यांनी आधी हे सगळं बघावं. गेल्या 20 वर्षात आम्ही काय केलं आणि काय नाही केलं. पॅनलची परिस्थिती अतिशय वाईट झाली कारणाने प्रभाग म्हणजे माझा जो पॅनल होता 27 नंबर, त्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली. उबाटा गटाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी त्यांच्या वरिष्ठांचं सुद्धा ऐकलं नाही आणि त्यामुळे त्या पॅनलमध्ये उबाटा गटाचे पण उमेदवार दिसतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पण उमेदवार दिसतात. आता जर दोघांचे उमेदवार त्याच पॅनलमध्ये दिसत असतील तर आम्ही कुठल्या यांनी ठाकरे ब्रँड घेऊन पुढे जायचं, लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं. आता त्यांचे उमेदवार जे आहेत 2 दिलेले ते वेगळा प्रचार करतात. आम्ही जो सन्माननीय नेते राजूदादा पाटील यांनी जे उमेदवार दिलेले, राजसाहेबांनी जे उमेदवार दिलेले ते एकटे वेगळे प्रचार करतात. कालपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आजपर्यंत होतो. जोपर्यंत पक्ष आहे तोपर्यंत पक्षाचं जे काय आम्हाला योग्य वाटतं ती सगळी कामं केलेली. पण जर प्रचारच वेगवेगळे होणार असतील तर कुठल्या अर्थाने आणि कुठल्या ताकदीवरती ते पॅनल लढवायचं असा सगळ्या सहकाऱ्यांनी विचार केला. ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, यांनी सगळा गोळ घातला असं दीपेश म्हात्रे पण यांनी म्हटलं की त्यांच्या ऑडिओ क्लिप वगैरे ज्या व्हायरल झाल्या पैसे घ्यायचे, त्यामुळे हा पॅनल तुटला का? येस, ऑफकोर्स. आणि हा एकच पॅनल असा नाहीये की ज्याच्यामध्ये मनसेचा पण उमेदवार दिसतोय लोकांना आणि उबाटाचे पण उमेदवार, शिवसेना उबाटाचे पण उमेदवार दिसत आहेत. अशा बरेच 31 पॅनल आहेत टोटल. अशा बरेच ठिकाणी हे दोन्ही उमेदवार समोरासमोर दिसत आहेत. असं असताना आम्ही कुठल्या यांनी लोकांसमोर कोणामुळे झालं काय? तर स्पेसिफिक नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मी कोणाचं नाव घेऊन त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. उबाटाचे जे स्थानिक नेतृत्व आहे इथे डोंबिवली शहरातलं, त्यांच्यामुळे या झालेल्या घोळ आहेत आणि त्यांना वरिष्ठांनी सांगून सुद्धा, म्हणजे शिवसेना उबाटा गटाच्या वरिष्ठांनी सांगून सुद्धा त्यांनी ते काही अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे ही सगळी संजय राऊतांनी तुमच्यावर मोठा आरोप केलाय की काही कोटी पैसे आपण घेतले, खरं काय हे? बघा, आता आरोप कुठलाही लहान कार्यकर्ता जरी गेला पक्ष सोडून तरी त्याच्यावरती हे आरोप होणारच आहेत. त्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. मी जे केलेलं आहे, मी माझ्या आई वडिलांना सांगितलेलं आहे, मी जे काय केलेलं आहे ते माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला कुठल्याही आरोपांना मी भीक घालत नाही. संजय राऊतने असं सांगितलं की एवढे पैसे निघाले की डोळे बाहेर निघाले, अशा प्रकारचं. संजय राऊत खूप मोठे नेते आहेत. त्यांच्यावर बोलण्या इतका मी काय मोठा कार्यकर्ता किंवा नेता नाही. त्यांना जे आरोप करायचे ते त्यांनी खुशाल करावेत. मी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. कुठेतरी चांगलं काम आमच्या हातून, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या हातून माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू अशी आम्हाला 100% खात्री आहे. मनात दडपण होतं? दडपण असं नाही. मी परत एकदा सांगतो की 20 वर्ष जेव्हा तुम्ही एखाद्या संघटनेसाठी, म्हणजे 2005-06 जेव्हा सुरू झालं हे सगळं सन्माननीय राजसाहेबांचा प्रवास, तेव्हापासून आम्ही आहोत. त्यामुळे ते थोडंसं छाती जड होणार, डोळ्यात पाणी येणार, या सगळ्या गोष्टी होणार. ते ते आहे, ते बट नॅचरल आहे, ते होणार. पण ठीक आहे, सहकाऱ्यांचं पण ऐकणं ही हे, कारण त्यांनीच बिचाऱ्यांनी माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली, माझ्यासाठी मी आलो इथे, शहराध्यक्ष होऊ शकलो, नगरसेवक होऊ शकलो. हे सगळं सहकाऱ्यांमुळेच होत असतं, पक्षाच्या वरिष्ठांमुळेच होत असतं. त्यामुळे कुठेतरी ते जड अंतःकरण 100%. किती जणांनी तुम्ही या पक्षात गेला आणि भाजप पक्षच का तुम्ही निवडला? राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. कसं आहे, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, एनडीए प्रणित. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ या नात्याने तिथे काम करतोय. असं असताना जर आम्हाला निधी हवा असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला, तर ते केंद्रच देऊ शकतं किंवा राज्यच देऊ शकतं. आणि जर केंद्र आणि राज्याकडूनच जर निधी आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळणार असेल आणि भाजपकडूनच, तर मग दुसरा पक्ष कशाला निवडावा? आणि इथे दुसरं कुठल्या पक्षाचं जास्त चालत नाही. निवडणुकीच्या पूर्वी आपण पक्षप्रवेश का नाही केला? कारण की आपण पक्षप्रवेश आपल्याला निवडणुकीमध्ये उभा राहतात. मी तुम्हाला परत तेच सांगतोय की हा निर्णय घेणं एवढं इझी नसतं. हा कुठलाही निर्णय घेणं. मी आता सगळं झाल्यावर प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे आता 48 तास पण राहिलेले नाहीयेत प्रचाराला. तिकीट मिळणं किंवा काय हा तर प्रकारच राहिलेला नाहीये. हे सगळं झाल्यावरती मी प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे तिकिटासाठी गेलो,
मला तिकीट पाहिजे होतं हे याच्यासाठी काय मी गेलेलो नाहीये. मला आता सहकाऱ्यांच्या भावना जपणं हे फार आवश्यक होतं, त्याच्यासाठी हा निर्णय आता नेमकं आता भाजपमध्ये तुम्हाला काय पद देण्यात आले, काय जबाबदारी घेण्यात जी काय जबाबदारी आश्वासनं दिलेली आहेत? कसं आहे, मी 2005-06 पासून राजसाहेबांसाठी काम करतो तेव्हापासून. तेव्हा मला पहिलं पद 2008 साली म्हणजे जवळपास 2 ते 2.5 वर्षानंतर मी विभाग अध्यक्ष झालो होतो. मला चांगलं आठवतंय, सगळ्या चांगल्या मेमरीज पण आमच्या आहेत पक्षाबरोबर. त्यामुळे जे काही पद देतील कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू. पण आता एकीकडे पाहिलं तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं सांगतात. आता रवी चव्हाण यांनी एक विधान केलेलं आहे की मोठे भाऊ पण येतील. काय वाटतं ते कोण आहेत मोठे भाऊ? ते आता दादांना विचारावं लागेल तुम्हाला. तरी तुमच्याकडे बघून त्यांनी नाही, आता त्यांचे किती मोठे भाऊ ओळखीचे आहेत हे मला माहिती नाही. तुम्हाला तुमच्या पक्षातले अजून काही लोक येणार आहेत येणार असतील ना. आता शेवटी तुमच्या किती संपर्क? काय नाही, मी बाबा कोणाला फोन केलेला नाही, मी काय कोणाला कॉल करणार पण नाही. मला माझ्या बरोबर जे नेहमीचे आहेत माझे 30-35-40 सहकारी जे एकदम क्लोज आहेत, त्या लोकांनी तू जिथे जाणार आपण जो निर्णय घेतला तो एकत्र घेतलेला. तुमच्या जवळचे मनविसे शहर अध्यक्ष मात्र तिकडेच राहिलेत, त्याच्याबद्दल काय सांगा? काय नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही की चलच माझ्या बरोबर, कितीही जवळचा मित्र असला तरी. जसं दादानी आता सांगितलं, रवी दादानी, हे आमचे मित्रच आहेत, मनोज गरत हे आहेत, बरेच दिवसापासून चालू होतं.